सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या पुढाकारातून जिल्ह्यात 11 डॉग शेल्टरसाठी 5.25 कोटींची भरीव तरतूद. महापालिकेसह जिल्ह्यातील 10 नगर परिषद नगरपंचायतीचा समावेश. भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर मात करण्यासाठी उपाययोजना. भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या समस्येवर प्रभावी तोडगा काढण्यासाठी सांगली जिल्ह्यात महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आलेलं असून पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या पुढाकारातून 11 डॉग शेल्टर उभारण्यासाठी तब्बल 4,84,86,620 रुपयांच्या भरीव निधीची तरतूद करण्यात आली आहे. महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान जिल्हास्तर योजनेतून याबाबतच्या प्रस्तावास प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे. सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेसह जिल्ह्यातील 10 नगर परिषद आणि नगरपंचायतींचा या उपक्रमात समावेश असून भटक्या कुत्र्यांच्या नियंत्रणासाठी निवारा, निर्विजीकरण आणि लसीकरण या तीनही पातळीवर उपाययोजना करण्यात येत आहेत. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिलेल्या निर्देशानुसार महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान जिल्हास्तर योजनेतून सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका आणि जिल्ह्यातील 10 नगर परिषद नगरपंचायत क्षेत्रात डॉग शेल्टर बांधण्यासाठी 4,74,86,620 रुपयांच्या भरीव निधीची तरतूद करण्यात आली आहे. आणि यामध्ये महापालिका क्षेत्रासाठी एकूण 2,51,80,402 रुपये आणि जिल्ह्यातील एकूण 10 नगर परिषद नगरपंचायतीसाठी 2,23,06,218 रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये महापालिकेसह आटपाडी, आष्टा, उरुण, ईश्वरपूर, कडेगाव, कवटेमहांकाळ, जत, तासगाव, पलूस, विटा, शिराळा येथे भटक्या कुत्र्यांसाठी निवारा शेड डॉग शेल्टर उभे केले जाणार आहेत आणि यासाठीच्या प्रस्तावास प्रशासकीय मंजुरी देण्यात आलेली आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी माननीय सर्वोच्च न्यायालयाने वेळोवेळी दिलेल्या निर्देशांच्या अनुषंगाने भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण, रेबीज प्रतिबंधक लसीकरण आदींबाबत तातडीनं कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या होत्या आणि या अनुषंगाने जिल्हा प्राणी क्लेश प्रतिबंधक समितीच्या सभेत तत्कालीन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी भटक्या श्वानांच्या संदर्भात सर्व संबंधित विभाग, अंमलबजावणी यंत्रणांनी आवश्यक उपाययोजना तातडीनं करण्याबाबत सूचित केले. या प्रकल्पामुळे भटक्या कुत्र्यांनी संख्या नियंत्रणात आणणे, त्यांचे लसीकरण सुनिश्चित करणे आणि सुरक्षित निवारा उपलब्ध करून देणे शक्य होणार असून नागरिकांच्या सुरक्षेला मोठा दिलासा मिळणार आहे. ब्युरो रिपोर्ट SPN मराठी, सांगली.